वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। कराडची मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीनं अर्ज केलाय। विशेष न्यायालयामध्ये मालमत्ता जप्तीसाठी हा अर्ज करण्यात आलेला आहे। तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील विविध भागांमधील कराडच्या मालमत्तेची सर्व संभाव्य माहिती ही संकलित करण्यात आली आहे। कराडची संपत्तीची माहिती समोर येताच ही मालमत्ता जप्त केली जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे। त्याच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कराडची मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीनं अर्ज केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, एसआयटीनं आता कराडची मालमत्ता जप्तीसाठी अर्ज केलेला आहे। हा अर्ज मंजूर झाला तर त्याची मालमत्ता जप्त केली जाईल। त्याच्या अडचणी वाढल्या आहेत, त्या अधिकचा तपशील आहे। निश्चितपणे ज्यावेळेस एखादा गुन्हेगार गुन्ह्यातनं जर त्यांनी मालमत्ता कमवली असेल अशा पद्धतीच्या निकषापर्यंत तपास यंत्रणा येतात तर त्यावेळेस त्या मालमत्ता जप्त करण्यासाठी अर्ज करतात आणि असाच अर्ज आता एसआयटीनं विशेष न्यायालयात केलेला आहे। त्यात कराडची राज्यात मालमत्ता अनेक ठिकाणी पसरली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि या सगळ्या मालमत्ता गुन्ह्यातनं कमावल्या असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मालमत्ता जप्त करण्याची परवानगी द्यावी अशा पद्धतीचा त्यांनी अर्ज केलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे कराडच्या अडचणी आता चांगल्याच वाढू शकतात। कराडच्या बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतजमिनी आहे, इतकंच नाही तर पुण्यात सुद्धा त्याची प्रॉपर्टी आहे, संभाजीनगरमध्ये सुद्धा त्याची प्रॉपर्टी आहे आणि जवळपास ज्या पद्धतीने आरोप करण्यात येतात 80 ते 90 कोटीपेक्षा जास्त त्याची प्रॉपर्टी असल्याचं सांगण्यात येतं। ही सगळी मालमत्ता आता जप्त होऊ शकते अशा पद्धतीचं सांगण्यात येतंय। हा अर्ज आता एसआयटीने कोर्टात केलाय। याच्यावर सोमवार किंवा मंगळवारी सुनावणी होईल आणि त्यानंतरच या सगळ्याबाबत एसआयटी आता पुढे जाईल। जी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।